त्या संतोष दादांच्याकडून या ठिकाणी सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला होती सुरुवात. आपण वळतोय दशरथ दादांकडे. या धन्यवाद. या स्पर्धेचे दमदार आहे संतोष दादा संतोष शेठ पाटील. चला दुसऱ्या वेळी पहिला सामना जरीमध्ये खोपटे त्यांच्या विरोधात आर्यस कोटनाका. 3 षटकांचा सामना असेल. मागचा सामना अतिशय रंगतदार झाला पण निसटता विजय प्रस्थापित केला तो भेंडकल. कारण भेंडकल तर लकत नेहमी आहे. जुगल गेल्यानंतर असं वाटलं होतं की सामना जाईल परंतु नंतर विनीत. चला वाघासारखा लढला नॉट अ क्राईंग. चला पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर अभिजित. राईट महोदय विकेट. येस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. पहिला दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह. राईट महोदय विकेट. पहिल्या चेंडूवर केलं आक्रमण तेजस. दमदार सलामी धुंद फुंद सुरुवात. अभिजित टू तेजस. संघाची धावसंख्या 4 वर. बिनबाद 4. 4 फोनन. ओहो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू भन्नाट मारा. बघूया आउटसाइड ॲपस्टप. पुन्हा एकदा डॉट दिलो. संघाची धावसंख्या फक्त 3 धावा. मागचा साना मात्र 71 ज्यांनी धावा काढल्या तो झाला बायचा मानकरी म्हणजे भेंडकल ज्यांनी धावा चेस केल्या. येस पुन्हा दाखल लाईन चेंडू राहील मिड विकेटला. चांगलं फिल्डिंग मिळालेलं एक धाव. संघाची धावसंख्या झाली 5 वर. बिनबाद 5. 5 रन. अतिशय दमदार स्पर्धा. आता मात्र सगळे पिलेले सगळे हे आहेत. नाही उठले जात आहे काय. तालपत्री पण आणली. नशीब आणली. आता किती घाण केली तर आता उद्या हे बघणार विजयवाले. हो हो यस पुन्हा एकदा अतिशय भन्नाट चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्या 5 वर. 3 षटकांचा सामना असेल. सेमीफायनल नॉट अ सेमीफायनल. टॉपर 6 मध्ये. टॉप 6 टॉप 4 टॉप 4 ना. टॉप 4 काल वाटते बोरी गेली. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. मागच्या सामन्यानं भरपूर वेळ घेतला. राईट महोदय विकेट तयार. अभिजित. हो हो यस पुन्हा एकदा चांगलं रनिंग बनलं. विकेट मिड विकेटला वेगानं आला आणि फलंदाज बाद होईल. यस दुसरी धाव घेताना आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदन. डीजे ठोक दे. पहिला औषध तुम्हाला देतो जमा त्यांचं. म्हणजे तुम्ही गप्प बसाल. हो आम्हा घेतो थांबा जरा. तुम्ही एक पॅक मारून या. खरा तो सध्या जाम वॉच आहे. हो यस वनडाऊन फलंदाज न्यूमॅन आकाश. आम्हाला जरा लाईव्ह बंद करू थोडी आपण. थोडी लाईव्ह बंद करायला लागेल बाई. चला कॅप्टन बसा जरा पाठीमागे जा. चला एकच मध्ये लावा. बस
आणि तिकडे कोबरा वगैरे निघेल तर घाबरू नका. बरोबर, तर रिमोटवर कोबरा आणता येतो नाही का, 20 फुटाचा देखील आणता येतो. कुठून कुठून काढणार कोबरा विहिरीतून. ओ हो हो, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, अतिशय भन्नाट चेंडू बघूया. फलंदाज टोटोचे बघूया आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. ओहो येस, पुन्हा एकदा म्हणते फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस होता. येस, पायाला लागला की कुठे लागला. अच्छा अच्छा. बॅटला लागू पाहिजे तर रेग्बी बरोबर 100% असता. चला, पहिलं षटक संपुष्टात ना. धावा झाल्या फक्त इनमिन 5 धावा. चांगली दमदार गोलंदाजी, भन्नाट मारा गेला आणि प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा मोठ्या डांगून म्हणून वंचित. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर. या स्पर्धेचे दमदार आयोजक मगाशी हितेश यांनी सांगितलं की ना स्वार्थासाठी, नफ्यासाठी, ना गोव्यासाठी. स्पर्धा असली की पहिला गोवा काय कधी निघणार, गोव्याचं पॅकेज पहिला बाहेर काढणार फुकण्या बघायला. हा. चला, नवीन गोलंदाज आयुष भगत. बरोबर ना, भगतच आहे ना का बाबा आहे? आयुष भगत. आता नवीन एक दुसरा कोणतरी बाबा आलाय. मी म्हणतो महादेव न तू पार्वती, त्याला काय चाले एक एक बाबा येतात. ओ हो यस, पुन्हा एकदा लॉफ्ट हिट, जबरदस्त टायमिंग, नाव दे का ना ताव दे का. पुन्हा एकदा घणाघात, वज्राघात, वज्र टोळा, भीम टोळा, उत्तुंग फटका, तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर. आला की नाही आता. आता बोलू नका, तोंडाला लॉक लावून ठेवा. जाऊ. संघाची धाव संख्या झाली 11 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 12 12 फॉर 1. बोर्डिंग मार्क तयार आयुष भगत संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर. अतिशय दमदार स्पर्धा, स्वर्गीय वैकुंठवासी आणि दमदार टायमिंग. ओ यस, सीमा रेषा गाठली. पुन्हा एकदा दमदार टायमिंग, अफलातून फटका. संघाची धाव संख्या 16 16 रन्स. एक बास 16 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक मात्र की स्टेज भरला असतो. त्या दिवशी एका ठिकाणी स्पर्धा होती, त्याला स्टेजवर कुत्री झोपलीत. कुत्र नाही मागे, 2 का 3 माणसं होती. स्टेज मोठा होता, भरपूर हे होतं. काजू बदाम असून झाले नव्हते. नको, वर्गणी देतील त्यांनाच फक्त काजू बदाम, दुसऱ्यांना आहे. आकडा फक्त बघणार किती आहे, तेव्हा काजू बदामचे प्लेट निघणार. वाढायला पण त्या या फुकण्या होत्या. आता सामान असल्यानंतर कशाला कोण घरी जाते हो. जो पाहुणा अर्धा तास बसतो ना 4 तास बसल. घरी काय रोज तेच बघायचं. इथं बरं आहे ना, नवीन माल आहे, नवीन सामान आहे. हो हो येस, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या स्थगित, सीमित, कोणती स्तंभित, शांत स्थिर सुद्धा अविचल धाव संख्या 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर. विद्यमान सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पहिली लढत. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ एकीकडं, जरीमध्ये खोपटे त्यांच्या विरोधात आर्यस कोटनाका. यस, राघोबा शैलेश कोटनाका. कारण राघोबा यांचं हे अतिशय
जागृत देवस्थान. आणि कोटनायकाचे विशेष म्हणजे मैदान अतिशय सुप्रसिद्ध आहे. बऱ्याचशा स्पर्धा तिथं कव्हर होत असते. उरण प्रीमियर लीग मागच्या वर्षी झाली. आता पण तिथं DK चषक फार फॉर्म लावून चांगलं आयोजन असतं. अतिशय चांगलं मैदान, बाजूला पेट्रोल आहे. नाही कमी असेल तर बरं अंगावर टाकाल नाही का. हो हो येस पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम आणि षटक क्रमांक म्हणजे दुसरं फिनिश. 12 चेंडूमध्ये पहिल्या षटकात धावाल्या 5, दुसऱ्या षटकात 12 म्हणजे टोटल 17 धावा राहिल्या. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. चला शेवटचा गोलंदाज अंतिम षटक घेऊन निघालाय. बॉलिंग मार्कवर तयार मंदार भगत, आयुष भगत, त्याच्यानंतर मंदार. 17 रन्स. चला प्लीज अंपायर टाइमपास नको. नाही आम्हाला आहे चान्स आयला. भेंडकाला 6 वाजले होते. अरे ये 6 नाही तिथं 9 कसा येईल हा मग. चला स्पीडअप करा. अंपायर काय टाइमपास लावता समजत नाही मला. मंदार भगत यांचा पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट केला. चेंडू मिड विकेटला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. फक्त मिळेल एक धाव. दुसऱ्या धावापासून वंचित. अच्छा अच्छा येस हा इथं पण आहे जवळ आखेच्या अंतरावर. धावा झाले 18 वर 18 रन्स द स्कोर बोर्ड. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो. ओहो बॉलिंग सुपर बॉलिंग पुन्हा दावसाहेब अतिशय भन्नाट गोलंदाजी. त्याचं हे प्रात्यक्षिक एक्झिबिशन प्रदर्शन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अतुलनीय उल्लेखनीय बॉलिंग अटॅक. मंदार भगत संघाच्या वतीने शेवटचा गोलंदाज, शेवटचा मीडियम पेसर. बॉलिंग मार्कवर तयार. अतिशय दमदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावर केलेली नियंत्रित गोलंदाजी. धावा जरी कमी असल्या परंतु आर्यस कोटनाका म्हणजे हो डावकुऱ्याचा फलंदाज. फुलटा चेंडू होता. पुन्हा हलक्याचा पुश केला. चेंडूला मिड विकेटला वेगाने झेपावल्यात आणि फलंदाज नॉन स्ट्रायकरला. काय जबरदस्त फिल्डिंग आणि त्याच्यामध्ये अचूक फेक स्वतःला बॅलन्स केलं. डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टंप आणि मला वाटते विकेट जाईल. सेकंड विकेट कोलॅप्स्ड. आयुष भगत कारण बॉडी बघा सगळी स्लिम बॉडी आहे. एकाच रिक्षामध्ये अख्खे बसतील एका इकोमध्ये. मध्ये हन्सी आणि वेन्सी चे प्रोप्रायटर पिंट्या मात्रे वशिनी यांचं शुभागमन झालं. त्यांना आपण विनंती करूया की आपण मंचकावरती येऊन आमच्या मंचकाची शोभा वाढवायची आहे. पिंट्या मात्रे साहेबांना आपण विनंती करतोय की आपण मंचकावरती येऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे. चला या राहिले म्हटते शेवटचे म्हटते आणि नवीन फलंदाज शैलेश. ओहो बॉलिंग पुन्हा एकदा सुपर अचूक टप्प्यावर नियंत्रित ॲक्युरेट बॉलिंग अटॅक. अतिशय दमदार गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार राहिले. उर्वरित फक्त 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल्स टू गो.
चला अतिशय पुढच्या कमी- मॅच साठी आपण इन्व्हाइट करतोय कडविलन सोनारी आणि विशाल स्पोर्ट्स संघाचा संघनायक. चला टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. येस विशाल स्पोर्ट म्हणजे करळ ना. हो येस राहिला फक्त इनमेन शेवटचा बॉल. काय गोलंदाजी केली आणि मागच्या सामने वाईटचा इशारा. येस एवढा लेट दिला बाबा. हा पोरगा 10 वर्षांना घरात पाळणा टांगला. जरा लवकर जाणार गोट्यांपा सारखं झाला. गोट्यासाच त्याला समजलात ना. ओके येस. आणि म्हणजे डाव संपला ना. अजून बॉल बाकी आहे. एक बॉल आहे. चला कडविलन सोनारी आणि विशाल स्पोर्ट्स संघाचा संघनायक चला टॉस साठी जॉईन होतील. खरं तर आपल्यामुळेच आपण हा सामना अगदी दुसऱ्या फिरतील दुसरा सामना आपण पहिला खेळवला. त्यामुळे कडविलन सोनारी आणि विशाल स्पोर्ट करळ. चला कडविलन संघाचा संघनायक तेजस कडू जॉईन झाला. आपण विनंती करत आहोत. चला टॉस साठी लगेच जॉईन व्हा विशाल स्पोर्ट करळ. धन्यवाद. आणि मागच्या सामन्यामध्ये देखील एक षटक फेकलं होतं आणि फक्त इनमेन एक धाव देऊन एक विकेट घेतली. बघूया जबरदस्त तीच सातत्य तीच कन्सिस्टन्सी. अतिशय अनवरत मारा. नवीन फलंदाज आलाय तो दीपेश. फक्त इनमेन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. शेवटचा षटक प्रगती पदावर. टोटल धावा झाल्यात फक्त इनमेन 20 धावा म्हणजे 7-21 7 धावांचं टार्गेट. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. नवीन बॅटर झाला का टॉस त्यांचा. चला कडविलन संघाचा संघनायकाला विशाल स्पोर्ट्स संघाचा संघनायक चला टॉस साठी जॉईन व्हा. आपण सन्माननीय अतिथींना विनंती करूया. हो येस म्हणून लेगच्या दिशेवर गेला. बघूया बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू गेला होता. दरम्यान मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या झाली 22. जिंकण्यासाठी हॅट्रिक 24 म्हणजे आसपास 7.5चं टार्गेट. 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 2 टीम विशाल स्पोर्ट करळ यांच्या विरोधात. चला दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. आपण सन्माननीय प्रमुख अतिथींना विनंती करूया. अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हेड या टे. चला कोण बोलेल. चला सोनारी संघ हेड झाला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. चला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. लगेचच आणि आपण सामन्याला सुरुवात देखील करतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. चला 23 धावांची गरज. आजच्या दिवसातली अतिशय कमी धावसंख्या मात्र षटकं 3 आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. धन्यवाद. यस तर अशोक बाबाच्या घरामध्ये सांगते तुम्हाला. अशोक बाबा काय करायचं माहीत आहे. व्याघ्राची गोलीनं खलबत्त्यामध्ये कुटायचा आणि ती गोलीमध्ये पाण्यामध्ये ढवळून लोकांना प्यायला द्यायचा. एक चिंचोका 10,000ला विकायचा आणि एक मधाची बाटली लाखाला विकायचा. म्हणतो तुर्कीचं मध आहे. लोक पण यायली. मग तेच आता बघा ते हे प्रवचन चालू होतं अशोक बाबाचं. ते आता ऐकत नाहीये. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. सलामीची हरंबेची पहिलीच कॉकटेल जोडी. ओपनिंग पेअर बेनीची जोडी मैदानामध्ये तैनात. सलामीवीर
मयूर आणि मंथन दोघांचे रहस्य एकच आहे, दोघांचं पिंड एक आहे. मयूर आणि मंथन फक्त टार्गेट अतिशय कमी आहे. 18-23 पावणे 8चं टार्गेट आहे आसपास. आज शंतनू चव्हाण असतील, हितेश म्हात्रे, कमी तिथे आम्ही. बरोबर आहे नाही? तुमच्या गावातला पण आहे ना बोकडेवाचा कोणतरी कॉमेंटेटर? परीक्षित, हां परीक्षित. मागे तिकडे होते त्याला कुठेतरी. चांगले बोलतात ते. खंडोबाच्या शिकला होते, बघूया. चांगले बोलतात ते. राजेंद्र दादा, खरंच बाबाचं पाहिजे का टॅमिना? कुंदन भोईर, माझे उपसरपंच यांच्या दरंगून आमच्यासाठी 500 धन्यवाद. ही पहिली ओटी आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. बोला. येस, द्या तर मिळतील. बरोबर. उठवा कोणाचा? अच्छा अच्छा. चला नवीन पहिल्यांदा बघूया. हे डिजॉ ऑपरेटर आता एकनाथ मालीचे लाव आणि आम्ही ते दादा आमचे मीठ कधी कैलात दादा ना. आता नाही थांबा, एक एक. हिरवळ की कोण झिरवळ? नरारी. येस, कोटनाकेचे वीरेंद्र पाटील, धन्यवाद मंडळा, आभारी आहे. बघूया आता सगळे. धीरेंद्र पाटील एकनाथ मालीच्या कवाड लावा जरा तर प्लीज. सगळ्या अश्लील डबल मिनिंगवाल्या. चला पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. अतिशय कमी टार्गेट आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. ज्यावेळी टार्गेट कमी असताना टार्गेट नक्कीच रंगतदार होत असतात. दीपेश, आमचा सूर्याबाई कुठं आहे? कुठे गेला? अशोक बाबाकडे गेला काय? हो हो येस. पहिला चेंडू दिशाहीन, स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन. पहिली एक्सटेज, पहिली अवांतर. टोटस कोईज 1 फनन. 23 धावांची गरज असताना जर असा बॉलिंग अटॅक तकला जो मारा केला तर नक्कीच आपलं फ्युचर हे अंधकारमय असेल. लेफ्ट आर्म. येस, सूर्याबाई की जर पॅक मारता का त्याने सकाळपासून मारतात ते. डॉट झाला ना? येस, डॉट डिलिव्हरी. अरे बाबा, त्याने आम्हाला आणले. आमचा पॅकर तोच आहे आज. सूर्याबाई इज द पॅकर ऑफ मी. हो हो येस, पुन्हा द ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, अफलातून बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी, कटरचा वापर. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या फक्त 1 धाव. 23 धावांची गरज. 23 धावांचा माग काढताना, तगादा लावताना, रेटा लावताना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. षटक क्रमांक पहिला प्रगती होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय दमदार आयोजन संतोष दादा पाटील यांचे हे बहारदार. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, ग्रामीण क्रिकेट. उरण तालुका म्हटलं की अतिशय डिसिप्लिन आणि कधीही पंचांना ऑब्जेक्शन घेत नाही असा हा पहिला उरण तालुका असेल. कुठल्याही प्रकारची गालबोट न लावता, भांडण न करता. उलटा स्वीप केला पुन्हा एकदा. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. अफलातून फटका, मॅग्निफिशियंट स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या रोधिंगत, वर्धमान, गतिमान. टोटस कोईज बेनबाद 5 वर 5 फनन. पोपट उभा राहिला मग कसं जमणार? हो हो यस, पुन्हा एकदा आडवा पट्टा. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 6 वर 6 फनन. टार्गेट जास्त नाहीये. पावणे 8चं बघताय. आरामशी धावा चेस होऊ शकतात. शांत संयमाने नेटाने जर फलंदाजी केलीत या धावा तितक्याशा मोठ्या नाहीत आहे. राजेंद्र भगत असतील, घरात असतील. अतिशय दमदार पंचगिरी. जयेश पाटील फ्रॉम केगाव आणि रोहन पाटील फ्रॉम बोकडविरा.
तर पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 7 वर. बिनबाद 7 7 फॉनन. हितेश मात्रने मात्र चांगली इम्प्रूव्हमेंट केली. दिवसेंदिवस मागे कोंडेगावला भेटले होते बघूया. चांगला अभ्यास आहे. चांगलं पर्याय म्हणजे अवलोकन चांगलं आहे. हो हो येस पुन्हा एकदा चेंडू गेलाय शॉर्ट थर्ड मॅनला. एक धाव नॉट आउट. आणि षटक क्रमांक पहिलं म्हटते फिनिश. पहिल्या षटकात धावा आल्या 8 धावा बरोबर. टार्गेट पावणे 8चं आहे आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 15 धावांची गरज. म्हणजे 7.5चं टार्गेट आहे. 7.5. येस बोरिंग खराब झाली म्हणून ना. इकडे आहेत बोरिंग तुमच्याकडं. तिकडे आहेत का? अच्छा, अच्छा. मग त्यांना जास्त अनुभव असेल. तेजस. हो हो येस पुन्हा एकदा आक्रमण. हो हो कॅच आहे ना काय पाहिजे. षटकार 6 रन. त्या दिवशी आताच एकाने नाईटला कॅच घेतला छक्क्याच्या बाहेर न नाचायला लागला जाम. या आस्वाद घेत आहेत म्हणताय मॅचचा असं कोण म्हणताय. सूर्या म्हणतोय. हो हो येस आउटसाईड त्याच्या बघा थांबून ठेवला. याला म्हणतात चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. जबरदस्त व्हरायटीज. वैविध्यपूर्ण बॉलिंग अटॅक. सौरभ झाला धावा झाले किती 14 वर. जिंकण्यासाठी फक्त माझे इनमेन 9 धावांची गरज. 10-9. आनंद नाही एकनाथ. एकनाथ मालीचे जास्त आहेत. अरे हा लॉलीपॉप बॉल आहे. शॉर्ट पे चेंडू हाकून डब्याचा. असे जर तुम्ही बॉल दिलेत दाबणार नाही. यस अकोट डब्यात हाफ ट्रॅकर केला आक्रमण. आणि आता राहिल्या फक्त इनमेन 3 धावांची गरज. आव्हान. चला सामना फिनिश. धन्यवाद देतो. बघूया लवकर सामना संपल्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद. काल गाढवाचे पाय झाले आता तुमच्या धरतो या इकडं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इज गोज टू. दुसरा सामना चालू होईल. पुढचा आवाज असेल आमचे संतोनी कोण संतोनी चव्हाण म्हटले तो करता. यस अख्खी मॅच करा. ते अख्खी करतील ना. शेवटची उत्तर पूजा अख्खी मी करतो. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोज टू मंदार. 1 षटक 5 धावा आणि 1 विकेट अशी ही दमदार गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं. त्यांचा बाजार लवकरच उठवला आणि आपली विजयाची खौडदौड एक जबरदस्त मुसंडी मारली. बघूया आम्ही घेतो थोडा ब्रेक. आणि आमच्या आता शंतनू पुढच्या समालोचे सिद्ध असतील. संपूर्ण अख्खी मॅच करतील. त्याच्यानंतर शंतनू अख्खी करतील. आणि राहिला शेवटचा बाजार मी उठवतो. चला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गोललेखाच्या भूमिकेमध्ये भूपेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा एक विशेष सन्मान प्रथमतः आपण करत आहोत. चला भूपेंद्र पाटीलला खरं तर गुणलेखक म्हटलं तर समालोचकाच्या पाठीचा कडा आणि आज कमालीचं गुणलेखन त्यांचं पाहायला मिळालं आणि त्यांचं